जेवण झाल्यानंतर आपण पान किंवा सोप खातो। आज आपण तेच फ्लेवर वापरून आईस्क्रीम बनवलं आहे। मस्त असं रिफ्रेशिंग आईस्क्रीम पान फ्लेवरचं, अगदी टेस्टी लागतं। नक्की ट्राय करून बघा। चला तर आपण आधी बेस बनवून घेऊया। मी दूध घेतलं आहे, कुठलंही दूध चालेल, गाईचं किंवा म्हशीचं। 2 वाट्या दूध घेतलं आहे। घट्ट असं दूध नाही आहे, हे पातळच आहे। आणि त्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा मिल्क पावडर टाका, म्हणजे छान थिक क्रीमी होईल। आणि याला गुठळ्या न करता मिक्स करून घ्यायचं आहे खालीच, आणि नंतर मग आपण गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। याला चमच्याने सतत ढवळत राहा, म्हणजे खाली चिटकणार नाही। लगेचच घट्ट होतं 1-2 मिनिटांमध्ये। आता याला थंड करून घेऊया। आता मी पानं स्वच्छ धुवून घेतलेत, 8 ते 10 पानं घेतलेत, विड्याची पानं। आता याला बारीक कट करून घ्यायचं। 2 चमचे मी खजूर घेतली आहे, 1 चमचाभर काजू, सुकं खोबरं 1 चमचा आणि 1 चमचा गुलकंद। आता मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे। हे पहा वाटून झालं आहे। आता याच्यामध्ये आपण जे दूध मगाशी तयार करून घेतलं होतं ते दूध टाकायचं, म्हणजे छान बाजूचंही थोडंसं जाडसर असेल तर क्रीमी छान पेस्ट तयार होते। आता मी इथे अमूल व्हिपिंग क्रीम वापरली आहे। तुमच्याकडे नसेल तर फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल। याला फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवा किंवा फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवा आणि त्याच्यानंतर वापरून घ्या। जर ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सर वापरा, मिक्सरमध्ये छान ब्लेंड करून घ्या। याला 5 मिनटं आपण छान ब्लेंड करून घेऊ, म्हणजे दुप्पट फुलून होईल। हे पहा या प्रकारे घट्ट अशी क्रीम तयार झाली आहे। आणि आता याच्यामध्ये आपण जे पानाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि एकसारखं याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। एक साधारण 5 मिनटं तरी, म्हणजे स्मूथ बॅटर तयार होईल। याच्यामध्ये क्रिस्टल तयार होणार नाहीत। थोडीशी टूटी फ्रूटी फ्लेवरसाठी आपण जे गुलकंद आणि खजूर वापरले तेच आपण गोडासाठी वापरले, त्याच्यात वेगळं आपण साखर नाही टाकली आहे। जर तुम्हाला साखर हवी असेल तर जेव्हा आपण दूध गरम करतो त्यातच 2 चमचे साखर टाका। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं, एका डब्यामध्ये, कुठल्याही प्लास्टिकच्या काढलं तरी चालेल। आता सुंदर दिसण्यासाठी वरतून कलरची सोप, गुलाबाच्या पाकळ्या आणि टूटी फ्रूटी टाकून 10 ते 12 तास मी सेट करून घेतलं आहे। हे पहा याला रंगही छान येतो आणि याचा फ्लेवरही थोडासा वेगळा आणि मस्त लागतो। नक्की ट्राय करून बघा। अगदी सोप्या पद्धतीने पान गुलकंद आईस्क्रीम आपलं रेडी झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।